सध्या जागतिक पातळीवर सुरू असलेल्या इराण-इस्रायल युद्ध परिस्थितीचा थेट परिणाम इंधन आणि गॅस दरांवर होत असून यामुळे देशातील महागाईत मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केंद्र सरकारकडे महत्त्वाची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता आणि ग्राहक भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले बॅरिस्टर विनोद तिवारी हे सध्या ग्राहक हक्क संरक्षणासाठी सक्रियपणे काम करत आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार युद्धाच्या आधी क्रूड ऑइलची किंमत सुमारे $65 प्रति बॅरल होती, जी आता वाढून तब्बल $130 प्रति बॅरलपर्यंत पोहोचली आहे. या दरवाढीमुळे ऑइल कंपन्यांवर मोठा आर्थिक ताण पडत असून त्यांना इंधन दर वाढवावे लागत आहेत. केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी कमी करून काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला असला तरी LPG सिलेंडरच्या वाढत्या किमतींवर GSTची भर पडल्याने सामान्य नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होत आहे. तिवारी यांनी सांगितले की वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडत आहे. घरगुती गॅससोबतच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा फटका हॉटेल आणि किरकोळ व्यावसायिकांनाही बसत आहे. परिणामी हे व्यावसायिक खाद्यपदार्थांच्या किमती वाढवत असून त्याचा अतिरिक्त भार थेट ग्राहकांवर पडत आहे. नमस्कार, मी विनोद तिवारी. मी एक वकील आहे आणि ग्राहक भारती या काउन्सिल फॉर प्रोटेक्शन ऑफ राईट्स अंतर्गत काम करणाऱ्या एका राष्ट्रीय संस्थेचा मी अध्यक्ष आहे. पश्चिम आशिया खंडातील युद्धजन्य स्थितीने महागाई खूप वाढवली आहे. या पूर्ण देशातील किंवा जगातील ग्राहकांवरती परिणाम होऊन राहिला आहे. आता आपल्याकडचं जे GSTचं स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये जी बेसिक इनवाइस व्हॅल्यू राहते त्याच्यावरती GST ॲड करावा लागतो आणि तो ग्राहकाकडून वसूल करतात. आता जेव्हा बेसिक रेटच वाढलेले आहेत, जेव्हा महागाईवरती कंट्रोलच राहिला नाही आणि या युद्धाचा परिणाम होऊन ज्या काही किमती वाढत आहेत त्या वाढलेल्या किमतीवरही सुद्धा GST सुद्धा वाढून राहिला आहे. म्हणजे आता मी थोडंसं तुम्हाला एक्झाम्पल देतो. सरकारने पेट्रोल आणि डिझेलसाठी हा जो फॉर्म्युला वापरला किंवा म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूड ऑइलच्या किमती ₹65 म्हणजे $65 प्रति बॅरलच्या होत्या. आता त्या झपाट्याने वाढत आहेत. आता प्रति बॅरल $130 पर्यंत हे रेट पूर्ण चालले आहेत. त्यामुळे ऑइल कंपन्यांना रेट वाढवावा लागतो आहे. आता जेव्हा त्याच्यावरती सेंट्रल एक्साईज ड्युटी जी केंद्र सरकारची होती त्यामध्ये सवलत देऊन त्यांनी अल्टिमेट ग्राहकावरती परिणाम होऊ नये आणि रेट वाढू नये यासाठी केंद्र सरकारने खबरदारी घेतली आहे. त्याचं स्वागत आहे. सरकारनं आमच्या मागणीवरती तो निर्णय योग्य प्रकारे घेतला आणि तो त्याला इम्प्लिमेंट केला. त्यामुळे पेट्रोल डिझेलवरती किमती वाढलेल्या नाहीत. परंतु आता तुम्ही गॅसचं एक्झाम्पल पहा. आता LPGच्या ज्या किमती होत्या त्यावरती ₹65 पर सिलेंडर त्याचे भाव वाढले. आता ₹65 वाढण्याच्या पूर्वी 5% GST सह ते रेट होते ₹820, ₹830, ₹860 पर्यंत. आता ते $900, $920, $930, $960 पर्यंत आले. आता काय होऊन राहिलं, त्या बेसिक किमतीवर सुद्धा GST वाढून राहिला. 5% त्याच्यावरही लावून राहिला. म्हणजे काय झालं, बेसिक रेट वाढल्याने केंद्र सरकारचं उत्पन्न सुद्धा वाढलं आहे. दुसरं एक्झाम्पल मी देतो, कमर्शियल LPG. आता कमर्शियल LPGच्या बेसिक किमतीमध्ये ₹96ची वाढ झाली. आता अल्टिमेट इम्पॅक्ट काय येऊन राहिला, ₹116, ₹120. कारण GST पण वाढलं. म्हणजे GST त्याच्यावरती 18% आहे. आता तो 18% वाढीव किमतीवरती GST वाढलं म्हणजे केंद्र सरकारचं ते उत्पन्न वाढलेलं आहे. असे फक्त 2 एक्झाम्पल मी तुम्हाला दिले. असे प्रत्येक ठिकाणी ज्या किमती वाढत आहेत त्याच्यावरती तुमचा GST सुद्धा वाढून राहिला.
म्हणजे केंद्र सरकारला ही जी युद्धजन्य स्थिती आहे ही ब्लेसिंग्स इन डिस्गाईज, म्हणजे आपदा में संपदा असा हा प्रकार होऊन राहिला. तर यासाठी आम्ही केंद्र सरकारच्या ध्यानात ही गोष्ट आणून दिली, त्यांच्या ध्यानात आहे की ही कमाई वाढून राहिली म्हणून आणि ग्राहक होळपून राहिला म्हणून आम्ही या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आणि वित्तमंत्री निर्मलाताई सीतारामन यांना एक तातडीचं निवेदन पाठवून मागणी केली आहे की तुम्ही युद्धजन्य परिस्थिती सुरू होण्यापूर्वी ज्या किमती होत्या त्या जीएसटी आणि अन्य टॅक्सेशनसाठी त्या बेंचमार्क म्हणून घ्याव्या आणि त्यानंतर जी काही वाढ झाली आहे, आता या 6 महिन्यात जी वाढ झालेली आहे त्या वाढीव किमतीवरती जीएसटी लावू नये. म्हणजे त्याचा फायदा ग्राहकांना कमीत कमी ते 18%, 5%, 12%, 16% ह्या ज्या तुमच्या जीएसटी मुळे तो अतिरिक्त आमच्यावर ताण येऊन राहिला तो ताण कमी होऊ शकतो. आता युद्धामुळे बेसिक प्राइसेस ज्याला म्हणतात मार्केट ड्रिव्हन प्राइसेस त्या वाढणारच आहे. मार्केट ड्रिव्हन प्राइसेस वाढताना सुद्धा त्याचा जो अतिरिक्त इम्पॅक्ट आहे त्याच्यावरती जीएसटी सरकारने थांबवणं हे सरकारचं काम आहे. यावरती सरकारने निर्णय घ्यावा, कारण अशा प्रकारचा निर्णय त्यांनी पेट्रोल डिझेलसाठी घेतलेला आहे. म्हणून LPG गॅस आहे, सेरॅमिक आहे, टेक्स्टाईल आहे, सगळ्यावरती वाढलेल्या किमतीवरती जीएसटी जर सरकारने लावला नाही तर त्याचा फायदा ग्राहकांना मिळेल आणि काही प्रमाणात ग्राहकांना त्याच्यामध्ये सवलत मिळून त्यांची राहत होऊन आणि एक चांगल्या पद्धतीने त्याला आपण ही जी अनफॉर्च्युनेट सिच्युएशन पूर्ण जगात आली आहे, भारतातही आली आहे, त्याचा आपण सामना करू शकू. म्हणजे हे जे युद्ध आलं त्याच्यात आपल्या भारताचा काही रोलच नाही आहे, पण सगळ्यात जास्त झटका बसून राहिला भारताला आपल्याला. म्हणजे ते अमेरिका, इस्रायल, इराण, इराक हे जे भांडून राहिले त्यामुळे 145 कोटी जनसंख्येच्या देशाला कसा इम्पॅक्ट येईल तो सगळ्यात जास्त ॲडव्हर्स इम्पॅक्ट भारताला येऊन राहिला आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने त्यांच्या जीएसटीचा अतिरिक्त भार कमी करून ग्राहकांना त्याच्यातून थोडी राहत द्यावी अशी आमची आग्रही मागणी आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करून युद्धानंतर वाढलेल्या इंधन व गॅस दरांमध्ये कपात करण्याची तसेच LPGवरील कर सवलत देण्याची मागणी बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की ग्राहकांना दिलासा देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून अन्यथा महागाईचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार? तो मिलिए 77 वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी, अनुभवी वैद्य डॉक्टर, सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान. हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है. समय सुबह 10 बजे से रात 9 बजे तक. तो फिर इंतजार किस बात का? महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर. 8605245080 9112079000.